पोलीस दलाला काही बोललात तरी ते काही करू शकत नाहीत। त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी अनेक गोष्टी झालेल्या आहेत। विलास घुलेच्या 10व्या आरोपीला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी जो जरांगे, जो आडमुठ आणि भिकारचोट माणूस आहे या महाराष्ट्रातला, ज्याला मी आडांचोट, भिकारचोट आणि वाया गेलेली औलाद म्हणतो, त्या जरांगेचा बाप इथं आज आलेला आहे आणि त्याचं नाव आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब। आमच्या साहेबांना या ठिकाणी रात्री बेरात्री हरामखोर न शिकलेले गावंढळ लोक रात्रभर फोन लावत असतात, पण त्यांना अतिशय सूचक अशा भाषेमध्ये उत्तर देऊन त्यांना जागीच गप करणारे आदरणीय सदावर्ते साहेब या ठिकाणी आलेत। हा खूप मोठा क्षण आहे, या आंदोलनाचा हा खूप मोठा पॉइंट आहे। त्याच पद्धतीनं ज्याला चंदन चोर म्हणून आपण सगळेजण घोषणा देत होतात, हे दिवस रात्र आम्हाला धमक्या देत असतात सोशल मीडियावर, इकडे तिकडे मारायचं कोणाला नसतं, फक्त रेकॉर्डिंग व्हायरल करायची आणि आई बहिणीवर शिव्या द्यायच्या आणि समाचार घेतला म्हणून नेत्याच्या पुढे जाऊन लोटांगण घ्यायचे, अशी ही पिलावळ पाठीत खंजीर खुपसायची यांची जुनी सवय आहे। त्यामुळे या लोकांचा मी जाहीर निषेध करतो। बजरंग सोनवणे हा बीड जिल्ह्याचा खासदार आहे, लोकांनी त्याला संविधानाच्या माध्यमातून मतदान करून निवडून दिलंय आणि हा हरामखोर खासदार काल बोलला की मी 5 वर्ष तुमच्या बोकांडीवर बसणार आहे। हा भारतीय संविधानाचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे। माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती आहे की यांना पदच्युत केलं पाहिजे, पदावरून काढलं पाहिजे आणि याची खासदारकी डिस्क्राईब केली पाहिजे, एवढी विनंती सरकारकडे करतो। आणि हा जिल्ह्याचा खासदार किती मोठ्या प्रश्नावर लढतो माहितीये का? परवा इथं डीपीडीसी ची मीटिंग होती आणि त्या डीपीडीसी ला आदरणीय सुनेत्राताई आल्या होत्या, जिल्ह्यातील सगळे आमदार होते, या जिल्ह्याचे कलेक्टर बसले होते आणि हा बजरंग सोनवणे जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये काय सांगतोय की मोहन आगाव नावाचा एक शिक्षक आहे, तो मला लय त्रास द्यायला लागलाय। कलेक्टर साहेबांना सांगितलं, अरे बाबा ही जिल्ह्याच्या विकासाची बैठक चालू आहे, तुझं हे फाटका घराणं घेऊन तू नंतर ये। अरे तू बीड लोकसभेचा एवढ्या 200 किलोमीटरचा खासदार आणि तुला एका मोहन आगावनी राणे आणलंय। त्यामुळं बजरंग सोनवणे स्वतःची लायकी, कुवत, अवकात आणि आपली पातळी पाहून आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे। बीड जिल्ह्यातील सर्व मतदार जनतेचा तुम्ही अपमान केल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध करतो। ज्या जरांगेला नाही तिथं जाऊन फुकटचा कळवळा येतो, त्या जरांगेच्या जिबीला किंवा त्याच्या डोळ्यात काय माती गेली आहे का विलास घुले प्रकरणामध्ये बोलायला? किंवा विलास घुलेला काय आई वडिलाचा मुलगा नव्हता का? त्याच्या घरच्यांना काही दुःख नाही का? या सगळ्या गोष्टीचा विचार जरांगेने आत्मपरीक्षण करावं, कारण तो शिकला नसल्यामुळे आत्मपरीक्षण करू शकत नाही, कारण तो अडाणी आहे। त्याच्या आजूबाजूच्या पिलावळींनी त्याला सांगावं की या प्रकरणावर बोल बाबा काहीतरी, त्याशिवाय जमणार नाही। त्यामुळं जरांगेला सांगायचंय की या प्रकरणावर 60 दिवसामध्ये तुला एकदाही येता आलं नाही का? 60 दिवसामध्ये तुला इकडे येताना वंजारी या एका शब्दामुळे तू इकडे आला नाही का? ओबीसीचा एवढा तिरस्कार करणारा हा जरांगे, याचा मी या ठिकाणी इथं न आल्याबद्दल आणि या प्रकरणामध्ये आवाज न उठवल्याबद्दल अडांचोट आणि भिकारचोट विचारसरणीच्या जरांगेचा जाहीर निषेध करतो। बीडच्या एसपीच्या बदलीची मागणी करतो, विलास घुलेच्या न्यायाची मागणी करतो आणि आम्हाला न्याय न मिळाल्यास हे प्रकरण राज्यव्यापी होईल आणि प्रकरण हाताबाहेर जाईल आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल, याची येथील पोलिसांनी नोंद घ्यावी, एवढंच या ठिकाणी सांगतो। बीड जिल्हा पोलिसांचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।